अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडूनही आक्रमक उत्तर देण्यात आलं। इराणनं इस्रायलच्या वेगवेगळ्या शहरांवर मिसाईल टाकली। अमेरिकेच्या B-2 बॉम्बरनं इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांवर निशाणा साधलं। त्यामुळे संतापलेल्या इराणनं इस्रायलवर हल्ला चढवला। अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर इराणकडून तासाभराच्या आतच मिसाईल टाकण्यात आली। तेल अवीव, हायफा, जेरुसलेम आणि बुशेहर विमानतळावर इराणकडून सुमारे 30 मिसाईल टाकण्यात आल्या। त्यात अनेक इमारतींचं नुकसान झालं तर 20 नागरिक जखमी झाले। इराणच्या हल्ल्यामुळे इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचे आवाज ऐकू येत होते। तर इराणने केलेल्या प्रत्येक हल्ल्याची त्यांना किंमत चुकवावी लागेल असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिला। तर इस्रायलवर हल्ला करत असतानाच इराणनं अमेरिकेलाही खडे बोल सुनावले। अमेरिकेनं युद्धाची सुरुवात केली, मात्र युद्धाचा शेवट आम्ही करू अशा शब्दात इराणनं आक्रमक भूमिका घेतली। बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर मिसाईलनं हल्ला करण्याची शक्यता वाढली। इराणी सरकारच्या माध्यमांनीच याबाबतचं थेट भाष्य केलं। अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्ससाठी होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक बंद करण्यासाठी इराणनं पावलं उचलायला सुरुवात केली। त्यामुळे सुरू असलेलं युद्ध लवकरच शमण्याची चिन्ह दिसत नाही। परिणामी या युद्धाचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागू शकतात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।